अमरावती विभागात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची सद्यस्थिती आणि त्यासंबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत। जिल्ह्यातील एसटी बसेसची दुरवस्था, नुकतीच कठोरा नाक्याजवळ घडलेल्या बसला आग लागल्याची घटना आणि भविष्यातील सुधारणा यासारख्या अनेक विषयांवर आज आपण थेट बोलणार आहोत। अमरावती जिल्ह्याचे राज्य परिवहन अधिकारी निलेश बेलसरे यांच्यासोबत सिटी न्यूजची खास मुलाखत। चांदूर बाजारवरून येणाऱ्या अमरावती बसमध्ये अचानक कठोरा नाक्याजवळ आग लागण्याची घटना काल झाली। त्या घटनेसंदर्भामध्ये ही आग कशी लागली आणि यावर काय कारवाई केली आणि महामंडळाच्या बसेस यांची जी स्थिती आहे त्याला सुधारण्यासाठी सुद्धा काय प्रयत्न राहील, आपल्यासोबत या अमरावतीचे विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे साहेब आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊया एकूणच काय त्यांची प्रतिक्रिया। काल दिनांक 23/6/25 ला चांदूर बाजार आगाराची गाडी नंबर 5694 ही चांदूर बाजार ते अमरावती येत असताना अंदाजे 1:15 दुपारी कठोरा नाक्याजवळ त्या गाडीच्या सेल्फ वायरिंग शॉर्ट होऊन बोनेटमधून धुवा निघाल्याची घटना झालेली होती। त्या अनुषंगाने प्रसंगावधान राखून एसटीचे जे कामगिरीवरील चालक आहेत अतुल ढोक यांनी तातडीने तो धूर विझवला आणि जे प्रवासी होते त्यामध्ये थोडं संभ्रमाचं वातावरण नक्कीच निर्माण झालेलं होतं। त्या बसमध्ये एकूण 83 प्रवासी होते, परंतु या गाडीला कुठल्याही पद्धतीने आग लागलेली नसून बोनेटमधून धूर निघालेला होता। सदरची घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आहे, यामध्ये कुठलंही दुमत नाही। त्यामुळे विभागीय स्तरावरून जे आमचे एमईओ असतात यांच्या मार्फत तपासणी करून यासाठी जे जबाबदार असतील तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल। एकूणच अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे बसेस आहे, बसेसची भंगारी स्थिती आहे, वारंवार बसेस जे आहे ते रस्त्यामध्ये बंद पडतात, शिवशाही असो अजून आपल्या बसेस असो, याची सुधारणा करण्यासाठी आपले काय प्रयत्न? बघा, बसेसचं आयुर्मान वाढल्यामुळं नक्कीच ब्रेकडाऊनचं प्रमाण वाढलेलं आहे, यामध्ये शंका नाही। तरी सुद्धा आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण जास्तीत जास्त ऑफरोड कमी करता येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय। ऑफरोडचं प्रमाण नक्कीच थोडंफार जास्त आहे, कारण बसेसची संख्या जुनी झालेली आहे। म्हणजे जास्त जुन्या बसेस आपल्याकडे आहेत, परंतु नुकत्याच आता 3 महिन्यामध्ये आपल्याला जवळपास 45 बसेस प्राप्त झालेल्या आहेत आणि ज्या कालबाह्य झालेल्या ज्या बसेस आहेत त्या नक्कीच आम्ही मार्गावर राहू देत नाही, कारण आरटीओ नियमानुसार त्यांना आम्हाला स्क्रॅपमध्ये टाकावंच लागतं। पण तरी सुद्धा ब्रेकडाऊनचं प्रमाण कसं कमी करता येईल या दृष्टीने चांगले स्पेअर पार्ट, यांत्रिकांचा वेळेवर सर्व काम करण्याच्या सूचना या विभागीय पातळीवरून देण्यात येतात। नुकत्याच 5 ई बस इथे आलेल्या आहेत आणि अजून बस येणार का? इलेक्ट्रॉनिक बसमुळे प्रदूषण होत नाही आणि त्या बसच्या मध्ये ज्या अत्याधुनिक सुविधा आहे त्या सुद्धा प्रवाशांसाठी खूप सोयीस्कर ठरणार आहे। 19 स्टेशन तयार करण्यात आले आहे, चार्जिंग स्टेशन, बस मात्र 5च। बघा, इलेक्ट्रिक जी बस नव्याने आता दाखल होणार आहेत, तर काल अमरावती जिल्ह्यासाठी सुवर्ण दिवस होता की 5 नवीन ई शिवाई बसेस आपल्या इथे आल्यात। या सर्व सुख सुविधा युक्त बसेस आहेत, या एसी बसेस आहेत, यामध्ये पुशबॅक सीट्स आहेत, त्यानंतर यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहेत प्रवाशांच्या सेफ्टीसाठी। आपल्या इथे चार्जिंग स्टेशन तयार झालेले आहे, 17 चार्जरची आपल्याकडे उपलब्धता आहे। नुकतंच महामंडळ सेंट्रल स्तरावरून आम्हाला अजून 15 बसेस मिळण्याचं एक अनुमान आहे आणि भविष्यामध्ये प्रवाशांना चांगल्या पद्धतीची आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी ज्या काही आमच्याकडे बसेस आहेत, ज्या ई शिवाई दाखल होतील, त्यासाठी प्रत्येक तालुका ते तालुका, तालुका ते जिल्हा असं नियोजन करून ज्या पॅसेंजरला थोडं कम्फर्ट हवं तर ते कम्फर्ट मिळवण्याचा महामंडळाचा नक्कीच प्रयत्न आहे। महत्वाचा प्रश्न साहेब, ज्या प्रकारे अमरावती डेपो आहे, अमरावती डेपोवरून सर्व ठिकाणी बसेस पूर्ण जिल्ह्यात राज्यात जातात, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या विना परमिटच्या ट्रॅव्हल्स ज्यांचा खूप मोठ्या प्रमाणात आतंक वाढलेला आहे आणि विना परमिटच्या गाड्यामध्ये बसल्यानंतर प्रवाशांचे काय हाल होणार, भविष्यात दुर्घटना आली तर त्यांना काय मोबदला मिळणार, या संदर्भात आपण सुद्धा आरटीओ यांना तक्रार केली का? 200 मीटर नो पार्किंग झोनच्या अंमलबजावणीचं महाराष्ट्र शासनाचा जो नियम आहे त्यानुसार आपण प्रत्येक ट्रॅफिक ऑफिसेस त्याचप्रमाणे आरटीओ कार्यालयाला सातत्याने पत्रव्यवहार करतोय। बऱ्याचदा ज्यावेळेस आमचे पॅसेंजर्स सकाळच्या सत्रात किंवा सायंकाळच्या सत्रात असतात आणि आमचे पर्यवेक्षक कमी असतात, अशा वेळेस काही खासगी लोकांनी प्रवासी पळवण्याच्या घटना नक्कीच होतात। त्याच्यावर आळा घालण्यासाठी आम्ही आरटीओंना सुद्धा
अग्रेषित केलेला आहे आणि आरटीओच्या माध्यमातून सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्यात आणि ज्या इलिगल ट्रॅव्हल्स होत्या त्या नक्कीच त्यांनी बंद केल्या. यामुळं आम्हाला त्यांचं धन्यवाद पण द्यायचं आहे. परंतु अजून ज्या त्रुटी इथे आहेत त्या दूर करण्यासाठी आम्हाला ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि आरटीओ डिपार्टमेंट यांचं सहकार्य नक्कीच आवश्यक आहे आणि त्याची मी अपेक्षा करतो. शेवटचा प्रश्न, बसमध्ये ज्या प्रकारे आग लागते, आग लागण्यासाठी जे प्राथमिक सुविधा पाहिजे, बसमध्ये आग विझवण्याच्या सुविधा किंवा याच्यामध्ये प्राथमिक उपचार करण्यासाठी ती व्यवस्था आजकाल दिसत नाही. बघा, या बाबतीत आम्ही फर्स्ट एड किटचा सर्वे मागेही घेतला होता. दर 6 महिन्यानंतर आम्ही त्याचा सर्वे घेऊन त्या किट, ज्या प्रथमोपचाराच्या फर्स्ट एड किट आहेत त्या देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या बहुसंख्य गाड्यांमध्ये आहे. पुन्हा एकदा सर्वे आपल्या या निवेदनामार्फत घेण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक गाडीमध्ये न चुकता आम्ही एक्सपायरी न झालेलं फायर एक्सटिंग्विशर 2 सेट मध्ये देण्यात येत आहे. त्याची पूर्तता सुद्धा आमच्या विभागीय भांडार कार्यालयातून होते आणि आज जर आपण रॅन्डम तपासणी केली तर नक्कीच आपल्याला गाडीमध्ये फायर एक्सटिंग्विशर दिसतील. साहेब, जे महामंडळाचे जे कष्टकरी आहे, चालक आहे, परिचालक आहे, त्यांना म्हणजे किमान वेतन खूप कमी पगार असतो, पण शासनाच्या आता जो नवीन राज्य सरकारने काही त्यांच्याकडे असे धोरण केले का की त्यांना, त्यांच्या कुटुंबांना, कारण शिक्षण महाग झालं आहे, महंगाई वाढलेली आहे, महंगाई भत्ता म्हणा, किंवा त्यांच्यासाठी शासनाच्या अजून काही योजना आहे? बघा, महामंडळाचा पगार किंवा याबाबत हे धोरणात्मक डिसिजन असल्यामुळे विभागीय पातळीवर भाष्य करणे योग्य होणार नाही. पण तरी सुद्धा आजच्या कंडिशनला जे नवीन चालक वाहक रुजू होतात त्यांचं जर बेसिक आपण पाहिलं तर जवळपास चांगल्या पद्धतीचं बेसिक आहे. जुने ज्यांची 10 वर्ष 15 वर्ष सेवा झालेली आहेत अशा कर्मचाऱ्यांचा 30 ते 35 हजार रुपयेच्या पुढे पगार आहे. त्यामुळे महामंडळात पगार कमी आहे असं म्हणणं चुकीचं आहे. त्याचप्रमाणे महामंडळाची आर्थिक स्थिती पाहून जर महामंडळ प्रॉफिटमध्ये असेल तर नक्कीच कर्मचाऱ्यांनाही त्याचा आनंद होईल. परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, यामध्ये प्रॉफिटेबिलिटी ही जी आहे तर ही अचीव करताना, कारण काही सोशल ऑब्लिगेशन पण आहे, ग्रामीण भाग, विद्यार्थ्यांचं दळणवळण, यासाठी काही लॉस मेकिंग किंवा बंधनकारक फेऱ्या आम्हाला चालवावी लागतात. तर यासाठी जर शासनाची मदत तर भरपूर आहे. जर मदत अजून वाढली तर नक्कीच कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, यामध्ये दुमत नाही. आपल्यासोबत होते विभागीय नियंत्रक निलेश बेलसारे, ज्यांनी सांगितलं की मी वारंवार विना परमिट खासगी वाहन जे 200 मीटरच्या पार व्हायला पाहिजे यासाठी आरटीओना तक्रार केली. आता आरटीओ अमरावती याच्यावर काय कारवाई करतात याच्यावर लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे ही सुवर्ण संधी शहराला मिळाली. अंबानगरीमध्ये 5 इलेक्ट्रॉनिक बसेस दाखल झाल्या, अत्याधुनिक सुविधाचे बसेस आहे. 15 बसेस अजून पुढे येणार असून 17 चार्जिंग स्टेशन तयार झालेले आहे. आणि शहरात ज्या प्रकारे बसेस प्रवाशांना नेत आहे, म्हणून आपण सुद्धा जे प्रवासी असतात त्यांनी खासगी बसचा प्रवास करू नये. आपण एसटी महामंडळाच्या लालपरीमध्ये प्रवास करावा, जेणेकरून काही मोठी दुर्घटना झाली तरी सुद्धा आपल्याला त्याचा मोबदला मिळणार आणि आपण या खासगी बसचे शिकार होणार नाही याची काळजी घ्यावी. मी कॅमेरा पर्सन मोहन सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती.